मी इतके दिवस गायब कुठे होतो. खरं तर मोबाईलचा कॅमेरा बंद होता, पण आयुष्य थांबलं नव्हतं. लय दिवसाबाद मोबाईलचा कॅमेरा ऑन केला आणि चला म्हटलं आज तुमच्यापासून मला काहीच लपवायचं नाही आहे. नमस्कार मंडळी. तर सर्वात पहिले एवढ्या दिवस माझी वाट पाहिली त्याच्याबद्दल धन्यवाद. तर लय जणांनी मला मेसेज केले की भाऊ ब्लॉग काऊन नाही येत आहे, कुठे गायब झाला. खरं सांगायचं तर माझ्याजवळ उत्तर होतं, पण बोलायची कधी हिंमतच नाही झाली. गेल्या काही महिन्यात आयुष्यात लय काही चालू होतं. काम, जबाबदारी, स्वतःचं भविष्य आणि मनात वारंवार येणारे ते हजारो विचार. दिवसभर काम करत जाव, घरी येत जाव आणि वाटायचं चला आज तरी ब्लॉग शूट करू. पण जसा मी कॅमेरा ऑन करत जाव तसे मला शब्द बी नाही सुचत जाव. काही दिवस असेच गेले, स्वतःसाठी 5 मिनिटाचा टाइम बी नाही भेटत जाय. आणि सकाळपासून संध्याकाळ कामच काम आणि घरी आलो की दुसऱ्या दिवशीची तयारी. बाहेरून सगळं ठीक दिसत होतं, पण मी या सगळ्या टायमात एक गोष्ट शिकलो की कधी कधी आयुष्य थांबणं म्हणजे हारणं नसते, तर डबल उभं राहण्यासाठी घेतलेला श्वास असतो. आणि मी आज डबल सुरुवात करतो गळे हो. यावेळेस फक्त चांगले मोमेंट नाही तर खरी जिंदगी कशी जगतो ते दाखवणार आहोत. काम कसं असते, संघर्ष कसा करावा लागतो आणि स्वप्नांसाठी रोज धडपड कशी असते हे सर्व तुम्हाला येणाऱ्या ब्लॉग मध्ये मी दाखवणार आहोत. आणि जर तुम्ही अजूनही माझ्यासोबत असाल तर मनापासून धन्यवाद. तर हा फक्त आपला कमबॅक नाही तर नवीन चॅप्टर आहे. तर चला आजपासून नवी सुरुवात करू. आणि मी आहे तुमचा लाडका सौ आणि हे आहे माझ्या खऱ्या आयुष्याची फ्रेम.